काय म्हणे माझे ती सर्व सुख तू काय म्हणे माझे ती सर्व सुख सर्व सुख सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने राम तुझी हार गळा कासे पितांबरे तुझी हार गळा कासे पितांबरे पाहिन मुख आवडीने तुझी हार गौरे निरंतराची घाण हार गळा कास पितांबर तुझी हार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय 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 हरि हरि जय जय 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 हरि जय हरि जय 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 हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय ओंकार कुमार 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 हरि राम कृष्ण हरि Krishna
पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले मो साजनी साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल परवा परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा परवा तोहा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल परवा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा पापड तुम्हारे विवर पापड तुम्हारे विवर तोहा विठ्ठल परवा परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा माधव परवा तोहा विठ्ठल परवा परवा तोहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार
लगे वाहने संसार बुद्वे लगे वाहने संसार जडोनी दीपांग देवराव करुणी दीपांग देवराय करुणी दीपांग देवराय असोद्यावाधीर सदा समाधान असोद्यावा धीर सदा समाधान असोद्यावाधीर सदा समाधान आहे नारायण जवळीचा नारायण जवळी आहे नारायण जवळी न लगे वाहने संसार न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार उद्वेग लगे वाहने संसार उद्वेग जडोनी दीपांग देवराव जडोनी दीपांग देवराव जडोनी दीपांग देवराव कामणे माझा सखा पांडुरंग का म्हणे माझा सखा पांडुरंग कामणे माझा सखा पांडुरंग का म्हणे माझा सखा पांडुरंग पिले जगतिने के व्यापिले जगतिने एके व्यापिले जगतिने एके न लगे वाहने संसार न लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने संसार न लगे उद्वेग वाहने संसार उद्वेग जडोनी दीपांग देवराव जडोनी दीपांग देवराव जडोनी दीपांग देवराव विठोबार विठोबार कुमार विठोबार हरिचिया भैता हरिचिया भैता नाही भय चिंता हरिचिया भैता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भैता हरिचिया भैता नाही भय चिंता हरिचिया भैता नाही भय चिंता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही भय चिंता हरिचिया भक्ता हरिचिया भक्ता नाही भय चिंता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता नारायण दुःख निवारिता
लगे वाहने संसार उद्वेग न लगे वाहने न लगे वाहने जड़ों ने दीपाग देव राव देव नल जड़ने दे पाग पाग जड़ों पाग देवराया देवराया हरे देवराया जड़ने दे जड़ोने दे पाग जड़ोने दे पाग जड़ोने ने दी जड़ोने दी पाग जड़ोने दीपाग जड़ोने दीपाग जड़ोने दीपाग जड़ो निधि देवरा देवराया जड़ो निधि पाग देवराया जड़ो जड़ो निधि पांग जड़ो निधि पांग जड़ो निधि पांग
ध म प ध नि धा सा 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 ने 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 ध ध ध ध म प ध नि धा सा 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 ने 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 ध ध ध म प ध नि धा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा सा म प ध नि धा सा सा जळोन दीपाग रे म प द द द ध नि नी धनि धनि दा 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 रे रे धनि दा सागरे ग धरि नि दा धनि बद म ग ग रे ग धरि नि दा म प द नि दा सा म प द नि दा सा सा म प द नि दा सा सा धनि दा सा धनि दा सा जळोन दीपाग देवराय जळोनी सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे रे दा दा सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे रे सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे म प द नि दा 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 सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे म प द नि दा 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 सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे सदा नि नि दा दा बाबा मम ग ग रे म प द नि दा 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 जळोने दीपाग देवराया जळोने दीपाग देवराया न लगे वाहने वाहने संसार उद्वेग न लगे वाहने न लगे वाहने न लगे वाहने न लगे वाहन न लगे वाहन न लगे वाहने सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की हरि हरेश्वर महाराज की विठला 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 श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की गणेश महाराज की गुरु तुकाराम महाराज की गिरी महाराज की गुरु नारायण महाराज की हरेश्वर भगवान
हरिचिया भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव असो द्यावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळीच न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगतीने के न लगे वाहने संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया 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 त्यांचा कृपा दानी ते विचारो त्यांचा कृपा दानी ते चरण संतांचिया 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 चक्रमाने चक्रपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संता वारकरी संता वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेर हरीचिया भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडो निधी पांग देवराव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा यांचा चार चरणाचा भगवंताची भक्तवत्सलता प्रकट करणारा सांगणारा हा अभंग आहे. अत्यंत गोड पद्धतीनं तुकोबरा या ठिकाणी वर्णन करतात. देव दुर्लभ असा हा मानवी देह आणि देहादी इंद्रिया प्राप्त झाल्यानंतर ज्यानं आपल्या जीवनामध्ये केवळ भगवंताचीच भक्ती करणं हे आपल्या जीवनाचं लक्ष ध्येय प्राप्तव्य गंतव्य बनवलेलं आहे आणि मन वाणी कायेनं जो परमात्मा पंढरीनाथाची भक्ती आपल्या जीवनामध्ये करतो अशा हरिभक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं भय कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही, करण्याचं कारण नाही. प्रारब्ध वशामध्ये एखादं दुःख त्याच्या वाट्याला आलं तर त्याही दुःखाचं निवारण परमात्मा करतो. दुःख निवारिता नारायण. म्हणून व्यर्थ संसार प्रपंचाची चिंता करत हरिभक्तानं आपलं जीवन जगू नये. कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल. कारण आपण ज्याची उपासना आराधना भक्ती करतोय त्याचा एक नियम आहे बुवा. काय? ये यथा मां प्रपद्यन्ते तंस तथैव भजामि अहम. आणि या न्यायानं आपली जर सेवा सत्य असेल प्रामाणिक असेल खरी असेल तर आपल्या सगळ्याच मनोकामना पूर्ण करणं ही देवाची जबाबदारी राहते. म्हणून व्यर्थ संसार प्रपंचाची चिंता करत हरिभक्तानं आपलं जीवन जगू नये. सदोदित धैर्य ठेवावं, समाधानी राहावं आणि हे संपूर्ण विश्व ज्या परमात्म्याने व्यापलेलं आहे अगदी जळी स्थळी काष्टी पाषाणी जो परमात्मा भरून उरलेला आहे त्या परमात्म्याशी आपण सख्यत्व करावं, त्या पांडुरंगाशी आपण मित्रत्व करावं. आपल्या जीवनातली सगळीच नातेसंबंध त्या पांडुरंगाशी जोडावे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये सगळीच नातेसंबंध विठ्ठलाशी पांडुरंगाशी जोडले. मी भगवंताशी मित्रत्व केलंय, मी देवाशी सख्यत्व केलंय. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जगतेने एके न लगे वाहने संसार उद्वेग
जडो दीपांग देवराव विठाला 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 विठाला. अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणासमोर या ठिकाणी सांगितलेला आहे. श्री हरिहर गोविंद आश्रम श्री क्षेत्र शिंगवे या ठिकाणी पुण्यपावन भगवान श्री हरिहरेश्वराच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. परमात्मा पंढरीनाथाची कृपा आहे. सकल साधू संतांचे आशीर्वाद आहेत. ज्या परंपरेविषयी आपल्या सगळ्यांच्याच मन अंतःकरणामध्ये अत्यंतिक अशा स्वरूपाची श्रद्धा आहे आणि जी परंपरा आपल्या सगळ्यांनाच हृदयस्थानी आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, सिद्ध योगी सद्गुरू गोविंदगिरी बाबा, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज, सद्गुरू महंत स्वामी रमेश गिरी महाराज, परमपूजनीय आपल्या सगळ्यांचं गुरुस्थान मारुती महाराज कुऱ्हेकर, पूज्य बाबा आळंदी देवाची, परमश्रद्धे परमादरणीय महंत स्वामी गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परमश्रद्धे परमादरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आचार्य भगवान महाराज शास्त्री यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र शिंगवे आणि ही समस्त पंचकृषी माता भगिनी पुरुष मंडळी, जुन्या नव्या पिढीतील सर्व आदरणीय भजनी मंडळी आणि विशेषत्वानं तरुण मंडळीच्या तन मन धनाच्या सहकार्यातून प्रतिवर्षी आपल्या या आश्रमामध्ये हरिहरेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये अत्यंत सुंदर असा नामयज्ञ सोहळा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. मागचं वर्ष पहिलं वर्ष होतं. हे आता आपल्या नाम सप्ताहाचं या ठिकाणी दुसरं वर्ष आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामधील आज ही तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. सेवा कुणाची होती, काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परमश्रद्धे परमादरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान पूज्य स्वामीजींची आजची कीर्तनाची सेवा या ठिकाणी होती. परंतु पूज्य गुरुवर्य बाबाजींच्या मातोश्रींचं देहावसान शरीर शांत झालेलं आहे आणि त्या कारणानं पूज्य स्वामीजीला या ठिकाणी येता आलं नाही. त्यामुळे पूज्य गुरुवर्य आचार्य शास्त्री बाबांच्या आज्ञेनं त्यांच्या इच्छेनं मी सेवा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला विठाला आज या कीर्तन सेवेच्या प्रसंगी विशेषत्वानं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान विश्वात्मक जंगली महाराज आश्रम परमपूज्य सद्गुरू आत्ममलिक माऊली आशीर्वाद, श्री संत परमानंद महाराज, श्री संत बबन महाराज, श्री संत शेलार महाराज यांची या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थिती आहे. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्हाला स्वर देत राहावं लागेल. एकतर याच्यातलं काहीच न कळालेलं 100% चांगलं, आणि जर माझ्यासारखं थोडंफार कळत असेल तर ते मिळालेलं बरं. विठाला विठाला परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तीपरायण सद्गुरू गंगागिरी महाराज बेटाच्या परंपरेमध्ये अत्यंत
निष्ठेनं श्रद्धेने सेवा करणारे माझे आळंदीकर गुरुबंधू हरिभक्तीपरायण संदीपानजी महाराज शिवगिरी आश्रम पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. पूज्य आचार्य शास्त्री बाबांचे अत्यंत जीवलग मित्र परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज दिघे रामगड संस्थान पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाचं सेवा कार्य कीर्तन प्रवचन कथेच्या माध्यमातून करणारे परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज रंजाळे पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र गुरुबंधू अमोलजी महाराज बडाख महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गाढे पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण गणेश महाराज शास्त्री आमचे जीवलग मित्र गुरुबंधू सहपाठी माऊली महाराज गुंजाळ हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज भारत मृदंगाची सेवा साथ करण्याकरता आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव मृदंग वादनाच्या सेवेमध्ये अगदी प्रामुख्यानं घेतलं जातं हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सुखद महाराज जाधव आणि दुसरे मृदंगाचार्य परमेश्वरजी महाराज भारत या दोनही गुरुबंधू मंडळी करता आपण सगळ्यांनी मनापासून टाळी वाजवायची. आपल्याला बसून कीर्तन ऐकायचे, त्यांना 2 तास उरलेल्या वेळेमध्ये जोरदार मृदंग वाजवायचा आहे. विठाला विठाला. गायनाची सेवा साथ देण्याकरता हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत बेटाच्या परंपरेमध्ये गेली अनेक वर्षापासून ते श्रद्धेनं सेवा करतात. हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू संदीपजी महाराज जाधव गायनाची सेवा साथ करण्याकरता गायनाचार्य हरिभक्तीपरायण संगीत विशारद अरुण महाराज पगार आमचे आळंदीकर गुरुबंधू हरिभक्तीपरायण रवींद्रजी महाराज गायके जीवन महाराज रामकृष्ण महाराज चौधरी चंदूबाबा चव्हाण आकाश महाराज चव्हाण सोपान महाराज बाराहाते अशी ही सर्व आमची गुरुबंधू मंडळी महाराज मंडळी आवर्जून या कीर्तन सेवेच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय परमादरणीय अमोलजी महाराज गाढे पूज्य महाराजांची या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थिती आहे. अगदी मला जेवढ्या नावाचा परिचय आहे तेवढी नावं मी अगदी या चिठ्ठीकडे न पाहता घेतली. ज्ञात अज्ञात स्वरूपामध्ये माझ्याकडून अनवधानानं कुणाचं नाव राहिलं असेल तर आपल्या सगळ्यांची मनपूर्वक या ठिकाणी क्षमा मागतो. विठाला विठाला. या संपूर्ण कार्यक्रमाकरता ज्यांची सुंदर अशी मंडपाची व्यवस्था आहे आणि त्याही पेक्षा सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे. दळे मंडप आदरणीय श्री आमचे जगदीश भाऊ दळे आपल्या बाबांचा शास्त्री बाबांचा कुठलाही नामसप्ताह असेल किंवा प्रतिवर्षी होणारा अत्यंत भव्य दिव्य असा पायी दिंडी सोहळा या संपूर्ण परमार्थिक सेवा कार्यामध्ये आदरणीय जगदीश भाऊंचं खूप मोठं योगदान अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत आहे. विठाला विठाला. पूज्य शास्त्री बाबांच्या परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं योगदान आहे कोपरगावचे आदरणीय DP नाना या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहे. आपल्या हरिहरेश्वर देवस्थानशी किंवा पूज्य आचार्य शास्त्री बाबांशी ज्यांचा जवळून असा प्रेमाचा स्नेहाचा संबंध आहे अशी सर्वच आपण परमार्थप्रेमी भगवत भक्त मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपल्या संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी ही सेवा आपल्याला भगवत चरणी समर्पित करायची. आचार्यांचा दरबार आहे, शास्त्री महाराजांचा दरबार आहे, त्याच्यामुळं जास्त आग्रह कोणी धरायचा नाही. विठाला विठाला. मीही कुठला आग्रह धरणार नाही, मीही कुठला लोभ धरणार नाही. ठरलेल्या वेळेमध्ये माझी सेवा संपणार आहे. विठाला विठाला.
संप्रदायातली दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सगळ्यांच्या समोर शास्त्री बाबांनी मला या ठिकाणी उभं केलं आहे. विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता जशी परमात्मा बुद्धी देतील त्या पद्धतीनं सेवा होईल. तुम्हाला गोड करून घ्यावी लागेल. अगदी राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला. मागच्या वर्षी अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी हरिहरेश्वर भगवंताचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याही सोहळ्याला आमची या ठिकाणी उपस्थिती होती, हजेरी होती. परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण पूज्य श्री गुरुवर्य भगवानजी महाराज जंगले शास्त्री आणि पूज्य आचार्य गुरुवर्य शास्त्री बाबा या दोनही महात्म्यांचे परमार्थिक दृष्ट्या आमच्यावरती अगणित अशा स्वरूपाचे उपकार आहेत. श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये आम्हाला अध्ययन करण्याचा योग आला. त्याच्यानंतर रामकृष्ण आश्रम काळे गुरुजी या ठिकाणीही पूज्य शास्त्रीजींच्या समवेत राहण्याचा योग आला आणि त्याच्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य गुरुवर्य भारतानंद स्वामी महाराज पूज्य स्वामीजींच्या आश्रमामध्ये 6 वर्ष वेदांत प्रस्थानत्रयाचा अध्ययन करण्याचा योग आला. पूज्य स्वामीजींना आपण सगळ्यांनी जवळून पाहिलंय, अनुभवलंय. संप्रदायातलं संन्यास परंपरेतलं अत्यंत त्यागी, तपस्वी आणि महान अधिकार संपन्न असं जीवन आहे. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण सगळ्यांनी पूज्य स्वामीजींना पाहिलेलं आहे. आदरणीय आमच्या चौधरीताई या ठिकाणी उपस्थित आहे. आपले दोनही चोपदार या ठिकाणी आहेत. संन्यास परंपरेतले एक अत्यंत त्यागी तपस्वी जीवन पूज्य स्वामीजींच्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही 6 वर्ष राहिलो. वेदांत प्रस्थानत्रयाचं अध्ययन केलं. स्वामीजींचा आश्रम असेल किंवा आळंदी क्षेत्र सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था असेल, या संपूर्ण अध्ययन कालामध्ये अनमोल असं मार्गदर्शन जर आम्हाला ज्यांचं मिळालेलं असेल तर ते पूज्य गुरुवर्य आचार्य शास्त्री बाबा आहेत. आणि आपल्या सगळ्यांचं महद्भाग्य आहे की आपल्या सगळ्यांचं परमभाग्य आहे की त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण ही सगळी परमार्थिक सेवा साधना या ठिकाणी करत आहे. शास्त्र सांगतं माणसाने परमार्थ केला पाहिजे, भगवंताची सेवा साधना केली पाहिजे. परंतु ती भगवंताची सेवा साधना परमार्थ करत असताना एखाद्या ब्रह्मनिष्ठ साधू महापुरुषाच्या संगतीतच केला पाहिजे. आचार्यांचं वचन आहे, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येन ब्रह्मज्ञान अन्वेषणम न कुर्यात. ऐका, एखादा शास्त्री असेल, विद्वान असेल, पंडित असेल, त्यानं देखील स्वतःच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती त्या परमतत्वाचा शोध अन्वेषण आपल्या जीवनामध्ये करायचं नाही. आध्यात्मिक सेवा साधना परमार्थ करायचा आहे ना, मग तो एखाद्या ब्रह्मनिष्ठ साधू महापुरुषाच्या संगतीतच केला पाहिजे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे, ज्यांच्या जीवनामध्ये तपस्या आहे, साधना आहे, असं अगदी भक्ती ज्ञान वैराग्यानं परिपूर्ण असं जीवन आचार्य गुरुवर्य शास्त्री बाबांचं आहे. आणि आपल्या महद्भाग्यानं हे शिंगव गाव आणि ही पंचकृषी आपण सर्वजण त्यांच्या सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये सेवा करणारी मंडळी आहोत. विढाला विढाला तसं पाहिलं तर हा संपूर्ण जो काही परिसर आहे, हा परिसर वारकरी संप्रदायातल्या एका साक्षात्कारी सत्पुरुषांच्या परंपरेनं अलंकृत झालेला किंवा वारकरी संप्रदायातील एक अत्यंत त्यागी तपस्वी महापुरुषांची परंपरा, सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची परंपरा. आणि या परंपरेच्या छत्रछायेखाली आपण सर्वजण परमार्थ करणारी मंडळी आहोत. मला वाटतं हे तुमच्या माझ्या जीवनाचं महद्भाग्य आहे, परमभाग्य. मगाशी बोलता बोलता तिथं कुटियामध्ये कोणीतरी बोललं, कोण बोललं मला माहिती नाही.
या परिसरामध्ये कीर्तनाला आल्यानंतर सगळ्यांनाच सद्गुरू नारायणगिरी महाराजांची आठवण येते. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मी स्वतः साक्षीदार आहे आणि समोर बसलेले बाळकृष्ण महाराज या ठिकाणी साक्षीदार आहे. वेरूळच्या नामसप्ताहामध्ये आम्ही दोघांनी पूज्य गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांचं कीर्तन ऐकलं. अभंग होता श्री संताची माथा चरणावरी. हजारों समाज त्या ठिकाणी बसलेला होता. पूज्य महाराजांनी आवर्जून सांगितलं, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक कथाकार पाहिले, कीर्तनकार पाहिले, प्रवचनकार पाहिले, परंतु ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांसारखं वक्तृत्व मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिलं नाही. आठवण करण्याची, स्मरण करण्याची, स्मृती काढण्याची देखील कारण ही तशा तशा पद्धतीची असतात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला या भेटाच्या परंपरेचे अगणित असे उपकार तुमच्या माझ्यावरती आहे. आणि आज मी काही एवढा मोठा कीर्तनकार नाही या मंडळीसारखा, परंतु प्रामाणिकपणानं सेवा करणारा माणूस आहे. एक साधक आहे माऊली. माझा स्वभाव आमच्या माऊलींना चांगल्या माहिती आहे. आम्ही सहपाठी गुरुबंधू आहोत, म्हणजे एका वर्गातले आहोत, क्लासमेट आहोत, रूममेट आहोत. विठाला विठाला विठ्ठला आज आपल्याकडे कौटुंबिक प्रापंचिक दृष्टीनं कमी अधिकपणा काय असेल तो भाग वेगळा आहे. प्रपंचात कमी अधिकपणा हा अनादी कालापासून आहे आणि अनादी कालापर्यंत तसंच राहणार आहे. प्रपंचामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्या माझ्या मनासारख्या होतात, घडत नाही, यात नवल नाही. अहो, जे अवतार घेऊन इथं जन्माला आले, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र, भगवान कृष्ण परमात्मा, विश्वमौली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, याही मंडळीच्या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडल्या नाही. अनेक गोष्टी मनाच्या विरुद्ध घडल्यात. आपण जर महिपती महाराजांचं चरित्र वाचलेलं असेल, जगद्गुरु तुकोबरायांचं, तर आपल्या लक्षात येईल मी काय बोलतो ते. जगद्गुरु तुकोबरायांच्या डोळ्या देखत स्त्री एक अन्न अन्न करता. आणि ज्या मुलावरती जगद्गुरु तुकोबरायांचं नितांत असं प्रेम होतं, तो संतोबा नावाचा जगद्गुरु तुकोबरायांचा मुलगा त्यांच्या स्वतःच्या डोळ्या देखत अक्षरशः तडफडून मेला. कसा मेला? स्वतःची पत्नी अन्न पाण्या वाचून गेलीये. ज्या मुलावरती नितांत असं प्रेम आहे, तो मुलगा देखील स्वतःच्या डोळ्या देखत अन्न पाण्या वाचून तडफडून गेलाय, मेलाय. हा चरित्रात उल्लेख आहे. त्यांच्याही जीवनामध्ये, प्रपंचामध्ये सगळ्याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडलेल्या नाहीये. मग तुमच्या माझ्या मनासारख्या कशा घडणार आहे? प्रपंचामध्ये कमी अधिकपणा हा कायम राहणारच आहे. ज्ञानोबरांना म्हणावं लागलं, यया फळना चुंबिता, यया यया फळना चुंबिता, फूलना तुरंबिता, जे काही पंडुसुता, रुखची जान. अनेक प्रकारच्या अडचणी, संकट, दुःख, कमी अधिकपणा हा प्रपंचामध्ये राहणार आहे. आणि खरं सांगू का, हा संसाराचा, प्रपंचाचा स्वभाव आहे. विडाला विडाला आज आपल्या जीवनामध्ये काय कमी अधिक आहे तो भाग वेगळा. आपली परिस्थिती गरिबीची असेल, आपली परिस्थिती श्रीमंतीची असेल, परंतु सगळ्यात मोठी उपलब्धी तुमची आणि माझी जर काय असेल, तर वारकरी संप्रदायातील एका सिद्ध साक्षात्कारी सत्पुरुषांच्या परंपरेची, म्हणजे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या परंपरेची आपण प्रामाणिकपणानं सेवा करतोय. ही तुमच्या माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे.
प्रपंचातला कमी अधिकपणा मरेपर्यंत संपणार नाही. विढाला विढाला विठ्ठला 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 मला पटो अथवा न पटो, परंतु मी माझ्या अल्पबुद्धीनं तुम्हाला सांगतो, एखाद्या ब्रह्मनिष्ठ साधू महापुरुषांनी आपल्यावर प्रेम करावं. संदीप महाराज तुमच्यावर खूप प्रेम आहे. अगदी आळंदीपासून आम्ही पाहतो, साधन कालापासून आम्ही पाहतो. एखाद्या ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्याने आपल्यावरती मनापासून असं प्रेम करावं, याच्याकरता माणसं देखील पुण्यवानच असावी लागतात. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला आणि लक्षात ठेवा, परमार्थातली प्रवृत्ती असेल, साधू महापुरुषाचा संघ असेल, या सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये पुण्याशिवाय घडत नाही. पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा कथा, भाग्य उदयाचा कथा, भाग्य उदयाचा कथा, भाग्य उदयाचा कथा. झालो संतोष तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, 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 आजी पिटले माझे कोडे, आजी पिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे. फळाली बहुता दिवसा, उदयाचा ठसा, झालो सन्मुखात कैसा, संत चरण पावलो. फळले बहुता दिवसा, उदयाचा ठसा, झालो सन्मुखात कैसा, संत चरण पावलो. जय हो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संताचा. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये पुण्याशिवाय घडत नसतात. विडाला विडाला शास्त्र वर्णन करतंय, माणूस म्हणून जन्माला आलोय ना, आपण जीवनामध्ये ज्ञान संपादन केलं पाहिजे, आपण जीवनामध्ये अन्नदान केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, व्रतवैकल्य केलं पाहिजे, पूजापाठ केला पाहिजे, आचार विचार संपन्न जीवन आपण जगलो पाहिजे. का बरं? तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, जनावर म्हणून नाही. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. येषां न विद्या तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्माः ते मृत्युलोके भुविभार भूता मनुष्य रूपेण मृगांसरन्ति. माणूस म्हणून जन्माला आलोय ना, शास्त्र सांगते आपल्या जीवनामध्ये ज्ञान असलं पाहिजे, आपण अन्नदान केलं पाहिजे, आपण तीर्थयात्रा केली पाहिजे, व्रतवैकल्य केले पाहिजे, पूजापाठ केले पाहिजे, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे, संतांच्या ग्रंथाची पारायण नित्यानं वाचन, या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्याकडून घडाव्या. का? तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला. पहा, तुम्ही पशु पशवादिकांच्या जीवनामध्ये या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य नाही. नाही तरी काय थोडी
स्वान सुकरे बापुडी स्वान सुकरे बापुडी स्वान सुकरे बापुडी सुकर बापुरी स्वान सुकर बापुरी जय हो. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. माणूस म्हणून जन्माला आलोय ना, तर आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीला, सेवेला, साधनेला अनन्य साधारण असं महत्व द्यावं. नारद महर्षी सांगतात, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो तृप्तो अमृतो भवती. भक्ती जीवनाला सिद्ध करते, तृप्त करते आणि सरते शेवटी अमृतत्वापर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. भक्ती करणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय असावं, लक्ष असावं. का तर या जगाच्या पाठीवर केवळ भगवंताची भक्तीच आपल्या जीवनाला कृतार्थ, परिपूर्ण आणि सिद्ध बनवते. विठाला विठाला अशी भगवंताची भक्ती करण्याचा मन, वाणी, कायनं आपल्या जीवनामध्ये ज्यानं निश्चय केलेला आहे. नाही, भगवंताची भक्तीच हे आपल्या जीवनाचं परम लक्ष बनवलेलं आहे, परमध्येय प्राप्तव्य बनवलेलं आहे. आणि जो मन, वाणी, कायनं भगवंताची, हरीची भक्ती करतो, अशा हरिभक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं भय आणि कोणत्याच प्रकारची चिंता राहत नाही, करण्याचं कारण नाही. प्रारब्ध वशामध्ये भक्ता नाही भयाचता, हरीची या भक्ता नाही भयाचता, हरीची या भक्ता नाही भयाचता, हरीची नाही भयाचता, हरीची या भक्ता नाही भयाचता, हरीची या भक्ता नाही भयाचता, हरीची या भक्ता नाही भयाचता, भय हरीची या भक्ता नाही भयाचता. हनी बारिता नारायणा, दुःखनी बारिता नारायणा, न लगे वाहने संसार उद्वेग, न लगे वाहने संसार उद्वेग. दुःखनी बारिता नारायण, दुःखनी न लगे वाहने संसार न लगे वाहने संसार. नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण, दुःख निवारिता. नाही भय चिंता, सुख निवारिता नारायण, दुःख निवारिता. हरीचिया भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. हरिभक्त कोण आहे? ज्ञानोबरायांनी भक्ताची व्याख्या सांगत असताना अत्यंत गोड पद्धतीने आपल्याला सांगितले. कोण भक्त आहे? पार्थागा जगी तोची भक्त
भक्त तोची योगी उत्कंठा जया लागी अखंड मज परमात्म्याच्याही मन अंतःकरणामध्ये आणि भगवत भक्ताच्याही मन अंतःकरणामध्ये ज्याच्या विषयी अत्यंतिक अशा स्वरूपाची उत्कंठा आहे, प्रेम आहे, ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र. विडाला विडाला ज्ञानोबा अत्यंत गोड पद्धतीने सांगतात, उत्कंठा जया लागी अखंड मज. परमात्म्याच्याही मन अंतःकरणामध्ये ज्याच्या विषयी उत्कंठा आहे तोची भक्त आणि तोची योगी. ही ज्ञानोबा यांनी केलेली व्याख्या आहे. महाभारतातला गोड प्रसंग हे पहा. एक दिवस मध्यरात्री त्या युधिष्ठिराला जाग येते आणि जाग आल्यानंतर तो युधिष्ठिर कृष्ण परमात्म्याच्या आठवणीनं व्याकुळ होतो. मागचा पुढचा विचार न करता तो कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता त्याच्या शिबिरामध्ये, सदनामध्ये, महलामध्ये जातो. पहा, मध्यरात्र झालेली आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. परमात्म्याला जाग केलं. जाग केल्यानंतर कृष्ण परमात्म्याने पाहिलं, समोर युधिष्ठिर धर्मराजा उभा आहे. त्या युधिष्ठिराचं खरं नाव काय? युधिष्ठिर. परंतु त्याचं एक टोपण नाव होतं. काय? त्याला धर्मराज म्हटलं जायचं. बाबा म्हणत असतात त्याला धर्मराज का म्हटलं जायचं, तर तो धर्माप्रमाणे जगत होता, धर्माप्रमाणे वागत होता. त्याचं खरं नाव नाही, त्याचं ते टोपण नाव आहे. खरं नाव त्याचं युधिष्ठिर. परमात्म्याला जाग केलं, समोर पाहिलं, धर्मराज युधिष्ठिर उभा आहे. रात्रीचे 12 वाजले, मध्यरात्र झाली आहे. अरे धर्मा, युधिष्ठिरा, अशी काय अडचण, दुःख, संकट तुझ्या वाट्याला आलं? रात्रीच्या 12 वाजता तुला माझ्याकडे यावं लागलं. काय अडचण आहे? काय समस्या आहे? काय दुःख आहे? सांग. धर्मराजानं सांगितलं, देवा माझी काय अडचण आहे कृष्णा, तुला नंतर सांगतो. परंतु मध्यरात्र झालेली आहे आणि मध्यरात्री तू आसन टाकून ध्यानस्थ बसलेला आहे, समाधीस्थ बसलेला आहे. अरे कृष्णा, अख्खं जग तुझ्या पाठीमागं फिरतंय, अख्खं जग तुझ्या पाठीमागं धावतंय आणि रात्रीच्या 12 वाजता तू आसन टाकून ध्यानस्थ बसलेला आहे, समाधीस्थ बसलेला आहे. मला या प्रश्नाचं उत्तर दे. माझं संकट, दुःख तुला नंतर सांगतोय. मला काय अडचण आहे, दुःख आहे, संकट आहे, मी तुला नंतर सांगतो. परंतु मला या प्रश्नाचं उत्तर दे. अरे रात्रीच्या 12 वाजता तू आसन टाकून बसलेला आहे, ध्यानस्थ बसलेला आहे. तू नेमकं कोणाचं ध्यान करतो? तू नेमकं कोणाचं चिंतन करतो? पहिलं मला या प्रश्नाचं उत्तर दे, नंतर माझं दुःख तुला सांगतो. तर कृष्ण परमात्म्याने अत्यंत गोड असं उत्तर दिलं. ऐक धर्मा, अरे अर्जुनाच्या बाणानं ज्यांचं शरीर छिन्न विछिन्न झालेलं आहे, आता शरीरामध्ये बाण टोचण्याकरता, घुसण्याकरता एकही जागा शिल्लक राहिलेली नाहीये. अर्जुनाच्या बाणानं जे शरपंजरीवर पडलेले आहे, अर्जुनाच्या बाणानं जे मृत्यूशय्येवरती पडलेले आहे आणि ज्यांच्या शरीरामधून रोमातून रक्ताचे लोट पाट वाहत आहेत, शरीर ज्यांचं संपूर्ण रक्तबंबाळ झालेलं आहे, मृत्यूशय्येवर पडलेले आहे, कृष्ण जय कृष्ण असा ध्वनी बाहेर पडतोय. तो माझा परमभक्त पितामह भीष्म, मी त्याचं चिंतन करतोय. विडाला
विठ्ठल 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 आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दर्शन देण्याकरता, भेट आशीर्वाद देण्याकरता आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि संन्यास परंपरेतील एक अत्यंत त्यागी जीवन, तपस्वी जीवन, साधनानिष्ठ जीवन, परमपूजनीय श्री गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. टाळ्या वाजून सगळ्यांनी पूज्य स्वामीजींचं या ठिकाणी स्वागत करायचंय. मीही या संप्रदायाच्या व्यासपीठावरून पूज्य स्वामीजींना मनपूर्वक वंदन प्रणाम या ठिकाणी करतो. विढाला मी अगोदरही आपल्याला बोलून गेलो, अशी थोर थोर साधनानिष्ठ तपस्वी महात्मे आपल्यावरती प्रेम करतात. ही तुमच्या माझ्या जीवनाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आपल्याला सदोदित त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद राहतात, आपल्या पाठीशी आहे. आज पूज्य स्वामीजी या ठिकाणी आले. पूज्य आचार्य गुरुवर्य शास्त्री बाबावरती त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्याशी असलेला अनेक वर्षापासूनचा स्नेहाचा प्रेमाचा संबंध आहे. विडाला विडाला विठ्ठल 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 आपल्या परिसरातलीच नाही तर संप्रदायातल्या दिग्गज थोर थोर महापुरुषांचे आचार्य गुरुवर्य शास्त्री बाबांशी स्नेहाचे प्रेमाचे संबंध आहे. पूज्य गुरुवर्य रमेशगिरी बाबा या ठिकाणी बसलेले आहे. पूज्य गुरुवर्य रामगिरी बाबा असतील, पूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान, पूज्य गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत, पूज्य गुरुवर्य भारतानंद स्वामी महाराज, अशा थोर थोर महापुरुषांच्या सहवासामध्ये राहिलेलं जीवन हे पूज्य आपल्या शास्त्री बाबांचं आहे. विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या देखील मनांतकरणामध्ये ज्याच्या विषयी उत्कंठा आहे, उत्कंठा जया लागी अखंड मज, तोची भक्त आणि तोची योगी. अशा भगवत भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय चिंता राहत नाही, करण्याचं कारण नाही. आणि प्रारब्ध वशामध्ये एखादं दुःख आलं तर दुःख निवारिता नारायण. हरिभक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं भय चिंता राहत नाही. विष्णू सहस्रनामामध्ये गोड श्लोक आहे पहा. आपण नित्यानं पाठ करत असाल, वाचत असाल किंवा वाचलेला असेल तर मी काय बोलतो आपल्या लक्षात येईल. फलश्रुतीतला श्लोक आहे. इत्तेताणी जपन नित्यम मदभक्तः श्रद्धयान्वितः. इथून पुढचे जे काही श्लोक आहेत पहा तुम्ही. व्यास महर्षी वर्णन करतात, न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैवोपजायते. जो वासुदेवाचा भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये जन्म नाही, जरा नाही, व्याधी नाही, मरण नाही, कोणत्याच प्रकारची भीती चिंता दुःख राहत नाही, करण्याचं कारण नाही. विडाला म्हणजे पहा तुम्ही, जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग त्यांच्या प्रकृतीला, संसार प्रपंचाला, जीवनाला अनुकूल घडले असतील आणि अनेक प्रसंग, अनेक घटना या प्रतिकूल घडल्या असतील. परंतु कोणत्याही काळामध्ये आणि कोणत्याही वेळेमध्ये ज्यांच्या चित्ताची स्थिती अवस्था यत्किंचित देखील बदलत नाही, ढळत नाही, त्यांना हरिभक्त म्हणतात. विडाला विडाला ज्ञानोबरायांनी ब्रह्माची व्याख्या करत असताना अत्यंत छान पद्धतीने केली पहा. तरी मृगजळाची निपुरे जैसा कान लोटी जे गिरीवरे तैसा शुभा शुभीन विकरे पातलिया जो. ब्रह्माची व्याख्या करत असताना ज्ञानोबराय बोलतात,
जीवनामध्ये शुभ घडलं काय आणि जीवनामध्ये अशुभ घडलं काय, कोणत्याही काळामध्ये कोणत्याही वेळेला ज्याच्या चित्ताला मन अंतःकरणाला विकार उत्पन्न होत नाही तो चितो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म विडाला विडाला विठला 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 अशा ब्रह्म स्वरूपाला ब्रह्मरूपतेला प्राप्त झालेले जे काही भक्त राहतात या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची भीती चिंता राहत नाही. अगदी तुकोबराय छाती ठोकून आपल्याला सांगतात आम्हा भय चिंता नाही दाग जन्म मरण काही एक. सकळी कवय पुत्र आले सकळी कवय पुत्र आले सकळी कवय पुत्र आले सकळी कवय पुत्र आम्हाला ही चिंता भय धात जन्म मरण परलोक आले सकळी कवय कुंठ आले सकळी कवय अमाभय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळी कवैकुंठ अमा हरीचा दासा काही हरियाला हाता मग कैसी भय चिंता. श्लोकही सांगितला प्रमाणही आपल्याला तुम्हाला सांगितले जाता जाता सांगतो तुम्हाला पटणार सांगतो. भीती आणि चिंता कोणाच्या जीवनामध्ये राहते कोणाच्या जीवनामध्ये राहते. तुम्ही माझ्यापेक्षा व्यवहार दक्ष व्यवहार कुशल जाणती मंडळी आहात. ज्या माणसाचं जगणं चुकीचं आहे ज्याचं वागणं चुकीचं आहे त्याच्या जीवनामध्ये मरेपर्यंत भीती राहणार त्याला सतावणार. आणि ज्याचं जगणं चुकीचं नाहीये ज्याचं वागणं चुकीचं नाहीये असा माणूस देवाला देखील ठणकावून सांगतो कर नाही त्याला. ते पूज्य पाटील महाराज दृष्टांत सांगतात 4-6 महिन्याला गावामध्ये लाईनमन येतो स्क्वॉड वायरमन येतो का. आपण काय पुण्याला मुंबईला सोलापूरला कोल्हापूरला राहत नाही इथंच राहतो. 4-6 महिन्यामध्ये गावामध्ये तो लाईनमन स्क्वॉड वायरमन येतो. मला सांगा तो लाईनमन आल्यानंतर स्क्वॉड वायरमन आल्यानंतर ज्याच्या घरी लिगली मीटर आहे लिगली मीटर शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो ना. वा हुशार माणसं आहे. ज्याच्या घरी लिगली मीटर आहे त्याला भीती आहे का त्याला चिंता आहे का. लाईनमन येऊ द्या स्क्वॉड येऊ द्या किंवा त्याचा बाप येऊ द्या परंतु ज्याच्या घरी काय राहतो आता बोटाकडे पहा थोडं मी दिसतोय ना तुम्हाला माझं बोट दिसतंय. ज्याच्या घरी काय राहतो नाना त्याचे किती दानादान होते हो. अहो घरात माणसात माणूस राहत नाही काय राहतो ज्याच्या घरी बोला बोला काय आकडा मी तुम्हाला आकडा लाईटचा सांगतो बाकीचे आकडे डोक्यात आणू नका. म्हणजे त्याच्या पायी बरेच जण वाकडे झाले परंतु आकडा काय त्यांच्या वाट्याला आला नाही बा. मुद्दा एवढाच आहे. अरे ज्यानं वर्षभर शाळेमध्ये मन लावून अभ्यास केला बाळा त्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती आहे का चिंता आहे का. ज्यानं वर्षभरामध्ये शाळेचं पुस्तकाचं आणि मास्तराचं काय पाहिलं नाही
त्याला कॉपी केल्याशिवाय पर्याय नाही. ज्याचं जगणं चुकीचं आहे, वागणं चुकीचं आहे, मरेपर्यंत भीती राहणार, चिंता राहणार. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, ज्याचं जगणं चुकीचं नाही, ज्याचं वागणं चुकीचं नाही, त्याच्या जीवनामध्ये भीतीही राहत नाही, चिंताही राहत नाही. प्रारब्ध वशामध्ये एखादं दुःख आलं ना, तर त्याही दुःखाचं निवारण परमात्मा करतो. अहो तुम्ही प्रामाणिकपणानं प्रपंच करावं. लोकांची सगळीकडेच बेईमानी आहे. विढाला विढाला विठ्ठला विठ्ठला आपल्याला वाटतं परमार्थात गद्दारी करतात, परमार्थात बेईमानी करतात, परंतु समाज लोक अशी आहे, हे प्रामाणिकपणानं प्रपंच देखील करत नाही, तिथंही सगळी बेईमानीच आहे. आधा दूध आधा पाणी. विढाला विढाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुःख निवारिता नारायण. कोणत्याही प्रकारची चिंता दुःख करण्याचं कारण नाही, कारण आपण ज्याची सेवा साधना करतो तो परमात्मा निश्चित आपला योगक्षेम वाहतो. आपल्यावरती आलेले अघात दुःख संकट या सगळ्यांचं निवारण करतो. अनेक प्रमाण आहेत. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया अघात निवाराया. भगवद्गीतेचं देखील प्रमाण आहे ना. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. विडाला विडाला विठ्ठला 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 विठ्ठला. आपली सेवा सत्य प्रामाणिक असेल तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणं, आपल्या जीवनातलं दुःख दूर करणं ही भगवंताची देवाची जबाबदारी राहते. म्हणून न लगे वाहने संसार उद्वेग, जडो ने दीपांग देवराव, असो द्यावा धीर सदा समाधान, आहे नारायण जवळीच. व्यर्थ संसार प्रपंचाची चिंता करत हरिभक्तानं आपलं जीवन जगू नये. आणि सरते शेवटी तुकोबराय सांगतात, बाबांनो, हे संपूर्ण विश्व ज्या परमात्म्यानं व्यापलेलं आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जो पांडुरंग परमात्मा भरून उरलेला आहे, त्या पांडुरंगाशी आपण मित्रत्व करावं, आपण त्या पांडुरंगाशी नातं जोडावं. तुकोबरायांचे शब्द आहेत, आपण त्या पांडुरंगाशी सख्यत्व करावं. मी माझ्या जीवनामध्ये केलंय अभंगाचं शेवटचं शब्द. म्हणे माझा सखा पांडुरंग, तो कमन माझा सखा पांडुरंग, तो कमन माझा सखा पांडुरंग, तो कमन माझा सखा पांडुरंग. कमन माझा सखा पांडुरंग, तू कमन माझा सखा पांडुरंग, तू कमन माझा सखा पांडुरंग, तू कमन माझा सखा पांडुरंग. संसार उद्योग न लगे बहाने, संसार उद्योग न लगे बहाने, संसार उद्योग. टाळी वाजवा, बसलेली मंडळी टाळी वाजवा. जय विठोबार बार को माई, विठोबार को
हरी 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा माझा सखा पांडुरंग व्यापिले जगतेने के न लगे वाहणे संसार उद्वेग जडो दीपांग देवराव यथामथी यथावकाश अभंगाचा शब्दशः भाव अर्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या हरिहरेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा नामयज्ञ सोहळा आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान प्रेमाचं स्थान परमश्रद्धे आदरणीय पूज्य श्री गुरुवर्य आचार्य भगवानजी महाराज शास्त्री बाबांच्या आग्रहास्तव त्यांच्या प्रेमास्तव ही सेवा मला या ठिकाणी करण्याचा योग आला. या कीर्तन सेवेच्या प्रसंगी महाराष्ट्रातील थोर दिग्गज कीर्तनकार मंडळी संन्यास परंपरेतील एक अत्यंत त्यागी तपस्वी साधनानिष्ठ थोर महापुरुष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज एवढी संत महात्मे असतील, एवढे सगळे कीर्तनकार असतील, आपण एवढ्या श्रद्धेनं निष्ठेनं शास्त्री बाबांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेले आहात. म्हणजे हा जो काही संपूर्ण कालावधी आहे महाराष्ट्रामध्ये अगदी सगळीच कीर्तनकार मंडळी असतील, प्रवचनकार मंडळी असतील, गुणीजन वादक महाराज मंडळी असतील, सगळ्यांचं सगळं बिझी शेड्यूल्ड आहे. प्रत्येकजण धावतोय, प्रत्येकजण पळतोय, परंतु याही धावपळीच्या कालावधीमध्ये ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. अर्थात हे सगळं आपल्या आचार्य शास्त्री बाबांचं प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी ही सगळी गुणीजन मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन प्रणाम या ठिकाणी करतो आणि झालेली सेवा हरिहरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडे वा पुरे उत्तर